मध्ये आपल्याला जे महत्त्वाचे 10 चॅप्टर आहेत, 10 चॅप्टर्स, यातील पहिला चॅप्टर जो आहे तो इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट. या पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये आपल्याला एकूण 4 अकाउंट तयार करावे लागतात. यातलं पहिलं अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट, दूसरा अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि तीसरा अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर्स करंट अकाउंट. या दोघांपैकी एक अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर्स करंट अकाउंट या दोघांपैकी आपल्याला एक अकाउंट तयार करावं लागतं. उदाहरणार्थ जर वीज कॅपिटल मेथड असेल तर आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट हे तयार करावं लागतं, आणि जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं. म्हणून उदाहरणात ज्या पद्धतीने सांगितलं असेल त्या पद्धतीने आपल्याला हे अकाउंट तयार करावे लागतात. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बॅलन्स शीट. ह्या बॅलन्स शीट वरच आपलं सगळं काही अवलंबून असतं. बॅलन्स शीट टॅली होणं म्हणजे उदाहरण फायनल झालं, क्लिअर झालं असं आपल्याला होतं. दुसरा चॅप्टर आहे, मी आज फक्त चॅप्टर्सची ओळख करून देतो आहे. उद्यापासून आपण फायनल अकाउंटकडे वळू. दुसरा चॅप्टर आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. यामध्ये आपल्याला उदाहरणामध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेला असतं, आणि त्याचबरोबर त्याच्या आधारे व त्याच्या खाली दिलेल्या ऍडजस्टमेंटच्या आधारे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आणि बॅलन्स शीट ह्या 2 गोष्टी तयार कराव्या लागतात. आणि त्याचबरोबर जर काही वेळेस तुम्हाला ओपनिंग बॅलन्स काढायचा असेल, आवश्यकता असेल, तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट हे तयार करावं लागतं. ह्या ओपनिंग बॅलन्स शीटच्या आधारे आपण कॅपिटल फंड आपल्याला आवश्यक असतो तो मिळतो. आणि त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर आहे ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. आपल्या पार्टनरशिप फर्म मध्ये नवीन पार्टनर येतो. म्हणजे पूर्वीचे 2 पार्टनर असतील, 3 पार्टनर असतील, त्या पार्टनरचं कामकाज चांगलं असेल आणि पार्टनरला भांडवल कमी पडत असेल तर पार्टनरशिप फर्म मध्ये नवीन पार्टनर हा घेतला जातो. मग तो पार्टनर घेत असताना आपल्याला उदाहरणामध्ये बॅलन्स शीट दिलेला असतं, आणि उदाहरणाच्या खाली ऍडजस्टमेंट मध्ये उल्लेख राहतो का 1 एप्रिलला नवीन पार्टनर आपल्या फर्म मध्ये, आपल्या पार्टनरशिप फर्म मध्ये येतो आहे, आणि तो येताना भांडवल आणतो आहे. मग भांडवलाबरोबरच तो आपल्या संस्थेचं असलेलं जे काही नावलौकिक असेल, म्हणजे आपण जे काही नावलौकिक कमवलेलं असतं मार्केटमध्ये, आपल्या संस्थेचं जो काही
नावलौकिकाचा रेशो असतो त्या रेशो प्रमाणे तो आपल्याला गुडविल आणणार. मग ते गुडविल काही वेळेस तो कॅशच्या स्वरूपात आणतो किंवा काही वेळेस फक्त नावाच्या स्वरूपात आणतो. ज्यावेळेस तो कॅशच्या स्वरूपात आणतो त्यावेळेस तुम्हाला पहिली एंट्री कॅशची करावी लागते, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि त्याच्यानंतर ते कोणाचं नावलौकिक आहे तर ते जुन्या पार्टनरचं नावलौकिक असल्यामुळं ते दोन्ही पार्टनरला, जुन्या पार्टनरला ते गुडविल त्यांच्या जुन्या रेशो प्रमाणे वाटून द्यावं लागतं. आणि जर जुन्या पार्टनरचा रेशो आणि न्यू पार्टनरचा रेशो या न्यू पार्टनरला भिन्नता असेल म्हणजे ज्याला आपण सॅक्रिफाईस रेशो, हा सॅक्रिफाईस रेशो काढावा लागतो. बऱ्याच उदाहरणामध्ये सेम असतं, त्याच्यामुळे जुन्या रेशो प्रमाणे गुडविल वाटून द्यावं. परंतु ज्यावेळेस उदाहरणात न्यू रेशो दिलेला असेल त्यावेळेस मात्र आपल्याला त्यांचा सॅक्रिफाईस रेशो काढावा लागतो आणि त्याच प्रमाणात आपल्याला त्यांना गुडविल वाटावं लागतं जुन्या पार्टनरला. म्हणून या उदाहरणामध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट, सपोर्टेड वर्किंग मध्ये तुम्हाला कॅश, प्रॉफिट बँक आणि गुडविल अकाउंट हे दोन अकाउंट तयार करावे लागतात. सपोर्टेड मला उदाहरणामध्ये शक्यतो हे 3 अकाउंट विचारले जातात. हे 3 अकाउंट कसे तयार करायचे, कशा पद्धतीने क्लिअर करायचं, हा आपण ज्यावेळेस तो टॉपिक येईल त्यावेळेस त्याचा विचार करू. त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर. आपल्या पार्टनरशिप फर्म मधून एक नवीन आपलं एक पार्टनर कमी होतं, म्हणजे आपल्या पार्टनरशिप फर्मला तो सोडून जातोय. मग तो सोडून जात असताना आपल्याला आपल्या ऍसेटच्या किमती कमी जास्त करणे म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट profit and loss adjustment account, partners capital account, आणि न्यू बॅलन्स शीट. न्यू बॅलन्स शीट आपल्याला तयार करावं लागतं. या उदाहरणात सुद्धा आपल्याला ज्यावेळेस जो नवीन जुना पार्टनर आपल्यातून सेवानिवृत्त होतं त्यावेळेस जसं आपण ऍडमिशन ऑफ पार्टनरला करायचो त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा करावं लागतं. म्हणून त्या हिशोबाने जेवढं ऍडमिशन ऑफ पार्टनरला आहे फक्त थोडासा बदल आहे. तर या उदाहरणात एक पार्टनर बाहेर निघतो आणि ऍडमिशन ऑफ पार्टनरला तो एक पार्टनर आपल्याला येतो. हा फरक आहे आणि त्या फरकानुसारच थोडाफार उदाहरणात बदल होतो. आणि त्या हिशोबाने ज्यावेळेस आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरचं उदाहरण घेऊ त्यावेळेस हा पॉईंट आपण क्लिअर करू. आता 5वा टॉपिक आहे डेथ ऑफ ए पार्टनर. यामध्ये एका पार्टनरचा पार्टनरशिप फर्म मध्ये असताना मृत्यू झाला
मृत्यू झाल्यानंतर त्या पार्टनरने आपल्या संस्थेमध्ये भांडवल किती होतं, यावेळेस याला एक्झिक्युटर्स लोन अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं. मग त्या पार्टनरचं असणारं भांडवल, त्या पार्टनरचं आजपर्यंतचं नावलौकिक म्हणजे त्याचं गुडविलचं व्हॅल्यू काढावं लागेल. उदाहरणामध्ये तुम्हाला या उदाहरणात सपोर्टेड वर्किंग जास्त आहे, म्हणजे जो पार्टनर मेला त्या पार्टनरच्या वाट्यावर आलेलं गुडविल कसं काढायचं यासाठी त्यांनी उदाहरणामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये स्पष्ट उल्लेख राहतो. 3 वर्षाचा 4 वर्षाचा नफा घ्या, त्या नफ्याची बेरीज करा, त्याचा ॲव्हरेज प्रॉफिट काढा आणि ॲव्हरेज प्रॉफिट काढल्यानंतर मग जो ॲव्हरेज प्रॉफिट येतो त्याला 2 इयर परचेस 3 इयर परचेस असा उल्लेख राहतो. त्यानुसार आपल्याला गुडविलचं टोटल व्हॅल्यू मिळतं आणि त्या व्हॅल्यूनुसार तो पार्टनरला आपण नफ्याचा कितवा भाग देतो त्या प्रमाणात त्याचं गुडविल आपल्याला काढावं लागतं. म्हणून कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल हा या उदाहरणात अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल, कॅल्क्युलेशन ऑफ डेट ऑफ पार्टनर, प्रॉफिट, म्हणजे जो पार्टनर वारला मेला तो पार्टनर कधी वारला व त्या पार्टनरचा तितक्या दिवसाचा नफा तुम्हाला कॅल्क्युलेशन करावा लागेल, काढावा लागेल आणि तो पार्टनरचा नफा त्याच्या वाट्याला लिहावा लागेल. म्हणून त्या पार्टनरच्या क्रेडिटला त्याचा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट म्हणून तो नफा काढून लिहावा लागतो. गुडविलचं व्हॅल्यू त्याच्या वाट्यावर ते लिहावं लागतं. मग अशा पद्धतीने तुम्हाला एक्झिक्युटर्स लोन आणि सपोर्टेड वर्किंग आणि त्याचबरोबर काही वेळेस उदाहरणामध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट करतो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट असं विचारलं जातं. काही मग ते तुम्हाला काढावं विचारलं असेल तर. नंतर 6वा टॉपिक तुम्हाला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप